टी संदर्भात या ठिकाणी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। टी लेटेस्ट अपडेट, शिक्षक पदोन्नतीचा मार्ग पुन्हा लांबणीवर, टी उमेदवारांना मोठा धक्का, वाचा काय आहे नवीन अपडेट। सरकारनामा पेपरला आलेली ही बातमी आहे। महाराष्ट्रातील शिक्षक पदोन्नतीचा मार्ग पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। टी उमेदवारांसाठी नवीन अपडेट, नियम आणि त्यांचा परिणाम जाणून घेऊया। शालेय शिक्षण विभागाने 29 जुलैला निर्णयाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्गातील विविध पदावर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली होती। यामुळे काही महिन्यापासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याची आशा शिक्षकांना होती। म्हणजे ऑगस्ट महिन्यात याची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होणार होती। मात्र त्यावर आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। शिक्षकांना आशा लागून राहिलेल्या या पदोन्नती आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे। यामुळे 6 महिन्यापासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा धक्का बसला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर प्राथमिक शिक्षण संचालनाने ऑगस्टमध्ये होणाऱ्या पदोन्नतीची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत स्थगिती केली आहे। आपण सर्वांना माहिती आहे बघा, 5 ऑगस्ट 2026ला देखील शिक्षण संचालनाने माननीय शरद गोसाई साहेब यांनी देखील एक परिपत्रक काढलेलं आहे। पुढील आदेश येईपर्यंत त्या ठिकाणी स्थगिती केलेली आहे पदोन्नतीची प्रक्रिया। यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील हजारो शिक्षकांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे। आता शिक्षण विभागाच्या या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 29 जुलै रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील अंमलबजावणीस स्थगिती दिली। न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाई साहेब यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना या पदोन्नतीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे। पदोन्नती प्रक्रियेला कायदेशीर स्थगिती मिळाल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे। शासनाचा पुढील आदेश कधी येणार आणि पदोन्नतीचे तिढा कधी सुटणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे। टी परीक्षेची तारीख अनिश्चित 28 जून रोजी टी परीक्षा होणार होती, परंतु त्यापूर्वी देखील टीचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द केली। अद्याप या परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही। जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी शिक्षकांनी उन्हाळ्यात सुट्टीत खूप अभ्यास केला होता, परंतु परीक्षाच रद्द झाली। याचा धक्का शिक्षकांना बसला आहे। टी बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार शासनाने पदोन्नतीसाठी टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे। बघा, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की पदोन्नती प्रक्रियेसाठी टी परीक्षा अनिवार्य आहे, कंपल्सरी केलेली आहे। परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निकालानुसार 3 सप्टेंबर 2001 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीची सक्ती असणार नाही असे निर्देश दिले आहेत। बघा, कोल्हापूर सर्किट बेंचने, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने या ठिकाणी दिलेल्या निकालानुसार 3 सप्टेंबर 2001 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीची आवश्यकता नाही असे त्यांनी या ठिकाणी न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने त्या ठिकाणी न्यायालयाने निकाल दिला, असे निर्देश दिले आहेत। यामुळे टीची सक्ती नेमकी कोणाला, हाही संभ्रम आहे। म्हणजे नेमके आता टीची सक्ती नेमकी कोणाला आहे हे या ठिकाणी संभ्रम आहे। म्हणजे जी ऑगस्टमध्ये जी पदोन्नतीची प्रक्रिया होणार होती या ठिकाणी त्याला आलेलं आहे। आणि माननीय शिक्षण संचालक साहेब शरद गोसाई साहेब यांनी देखील याला पुढील आदेश येईपर्यंत देखील याला जी पदोन्नतीची प्रक्रियेला या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।